नमस्कार, मी डॉक्टर अनुजा पवार. अजिबात वेळ वाया न घालवता बघूया आजचा महत्त्वाचा विषय सांधेदुखी. सांध्यांचे दुखणे हे प्रचंड वेदनादायी असते, कारण रोजची कामं करण्यासाठी सांध्यांचा वापर जास्त प्रमाणात होतो. सांधेदुखी ही जर अगदी सुरुवातीच्या स्टेजला असेल, तर आपण ती औषधांशिवाय कशी बरी करू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. अगदी सोप्या भाषेत सगळ्या गोष्टी सांगणार, परंतु त्याआधी हे सुद्धा लक्षात घ्या की घरगुती उपायात जर तुम्हाला रिलीफ वाटला नाही, तर मात्र आपल्या डॉक्टरांशी त्रास डिस्कस करा. तर बघूयात, दुखत असलेल्या सांध्यांना उष्णता किंवा हॉट फर्मेंटेशन करा. उष्णतेमुळे सांध्यांच्या आजूबाजूचे रक्ताभिसरण वाढते आणि त्यांची गती सुधारते. याचा उपयोग पाठदुखी, खालची पाठदुखी, कंबरदुखी, मनगट, गुडघे यावर होऊ शकतो. पुढचं आहे कोल्ड फर्मेंटेशन. सांध्यांचा काही ठिकाणी दुखण्यासोबतच काही पेशंटला आग होते. यासाठी बर्फाने शेकणे अर्थात आईस पॅकने शेकल्याने आराम मिळतो. पुढचं आहे स्ट्रेचिंग. ही खूप महत्त्वाची प्रक्रिया आहे. स्ट्रेचिंग हा सांधे, स्नायू यांना जोडणारा एक महत्त्वाचा मार्ग आहे. यामुळे सांध्यातील कडकपणा दूर होतो. तसेच स्ट्रेचिंगमुळे सांध्यांची जी नियंत्रित हालचाल होते, त्यामुळे सांध्यातील द्रव हालचाल करायला मदत करतो. यामुळे घर्षणाने होणाऱ्या वेदना बऱ्याच प्रमाणात कमी होतात. यामुळे स्नायू आणि नसा देखील मोकळ्या होतात. फायबरयुक्त पदार्थ खा. आपला आहार हा सांध्यांसाठी प्रभावी ठरतो, कारण यामुळे हाडांचे व स्नायूंची गुणवत्ता टिकून राहते. केळी, पेरू यासारख्या फायबरयुक्त पदार्थांनी ऑस्टिओआर्थरायटिसचा धोका कमी होतो. हा एक सांध्यांचाच व्याधी आहे. रोजच्या जेवणात हळद वापरावी. हळदीचे गुण मी तुम्हाला काय सांगणार. सर्वांनाच माहीत आहे की हळद किती महत्त्वाची आहे. दुधामध्ये हळद घालून पिल्याने सांध्यांच्या वेदना देखील कमी होतात. झोपण्याची योग्य सवय. आता मी जे सांगणार आहे हे बऱ्याच लोकांना माहीत नाही. रात्री ज्यावेळेला आपण झोपतो त्यावेळी बऱ्यापैकी प्रमाणात रक्तप्रवाह हा पचनासाठीच वापरला जातो. काही तास पचनाची प्रक्रिया झाली की त्यानंतर हळूहळू शरीरातल्या सूक्ष्म पेशींपर्यंत पुनर्निर्माणाचे कार्य चालू होते आणि हे रात्रभर चालत असते. यामध्ये सांधे, स्नायू हे देखील आले. याबाबत मी एक व्हिडिओ डिटेल बनवणार आहे, ज्यामध्ये आपण फक्त झोपेविषयी म्हणजे झोप शांत कशी घ्यावी यावर बोलणार आहोत. पुढचं आहे तेलाने मालिश करणे. मालिशमुळे सांध्यांमधील ताण कमी होतो आणि त्याची गती देखील वाढते. पण सांधेदुखीसाठी औषधविरहित अजून आयुर्वेदिक बस्ती, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी अशा विविध पद्धती आहेत. मला आशा आहे सांधेदुखीबद्दल सुरुवातीच्या वेदना कमी करण्यासाठी हा माझा जो प्रयत्न आहे तो यशस्वी झाला असेल. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या लोकांपर्यंत शेअर करा.